नवरा बायकोमध्ये सतत भांडणं होत असतात. बायको एकदा माहेराला जाते आणि आईला सांगते की माझा नवरा आहे ना, मला 1 मिनिट सुद्धा सहन होत नाहीये. असं वाटतं ना त्याचा जीवच घ्यायला पाहिजे. पण मला आहे ना कायद्याची खूप जास्त भीती वाटते ना, म्हणून मी शांत बसले. त्यावर आई तिला सांगते की यात काही मोठी गोष्ट नाहीये. आई तिला एक जहरची बॉटल आणून देते आणि सांगते की हे जहर आहे ना, तुझ्या नवऱ्याला दररोज जेवणामध्ये दे. याचा असर आहे ना काही महिन्यामध्ये दिसल. पण त्या अगोदर एक काम कर, तुझ्या नवऱ्यासंग चांगलं वाग. कारण की तुझ्या शेजाऱ्यांना, तुझ्या नातेवाईकांना सगळ्याला माहिती आहे की तुमच्या दोघांमध्ये खूप जास्त वाद होतात. तुझ्या नवऱ्याला ज्यावेळेस काही होईल ना, त्यानंतर सगळे तुझ्यावर शंका घेतील. मुलीला सगळ्या गोष्टी समजते. मुलगी घरी आल्यानंतर आहे ना, नवऱ्याला जेवणामध्ये जहर देते आणि त्याच्या संग चांगलं पण वागते. आणि एका महिन्यानंतरच तिच्या आईकडे वापस जाते आणि रडायला लागते आणि सांगते की मला आता माझ्या नवऱ्याला मारायचं नाही, कारण की माझा नवरा आहे ना पूर्णपणे बदलला आहे. त्या जहरचं काहीतरी औषध सांग. त्यावर आई सांगते की त्या बॉटलमध्ये ना जहर नव्हतंच. मला असं वाटत होतं की तुम्ही एक दुसऱ्याला समजून घ्यायला पाहिजे. तुला तुझी चूक समजली ना, बस झालं. मित्रांनो, तुम्हाला या गोष्टीतून फक्त मला एकच सांगायचं आहे की प्रत्येक जण आहे ना तुम्हाला असा सल्ला देऊ शकत नाही. त्यामुळे आपल्या पार्टनरला ना स्वतः समजून घ्या.